नमस्कार. आनंद शैक्षणिक संकुलातील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे मी प्राचार्य साईनाथ मोहोळकर येणाऱ्या आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. ग्रामीण भागातील आधुनिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील भाग्यविधाते शिक्षण महर्षी माजी आमदार माननीय भीमरावजी धोंडे साहेबांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून 2015 साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. मग अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजे काय, या अभ्यासक्रम काय आहे याविषयी थोडक्यात मी सांगतो की शेतकऱ्याच्या बांधापासून किंवा शेतातून ग्राहकाच्या ताटापर्यंत जाण्यासाठी अन्न जाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे आणि त्या दरम्यान केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रिया वेगवेगळ्या शास्त्रांचा उपयोग म्हणजेच अन्नतंत्रज्ञान, जसं की डिहायड्रेशन असेल, प्रोसेसिंग असेल, दुधापासून वेगळे पदार्थ बनवणं असेल इत्यादी इत्यादी. मग अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय आष्टी इथं प्रवेश घेतल्यानंतर पुढं करिअरमध्ये काय, तर त्याविषयी मी थोडक्यात सांगतो की इथं प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला जॉबची 100% हमी मी देतो. खाजगी विविध अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, अन्न सुरक्षा आणि भेसळ विभाग असेल किंवा FSSAI विभाग असेल, यामध्ये अन्न निरीक्षक असेल, तांत्रिक अधिकारी असेल म्हणून आपले विद्यार्थी काम करतात. वेगवेगळ्या स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस अन्न प्रक्रिया किंवा शेती उत्पादित मालावर प्रक्रिया करणारा उद्योग, जसं की डिहायड्रेशन युनिट असेल, डेअरी प्रोसेसिंग प्लांट असेल, टोमॅटोपासून केचप बनवणं असेल, यासारखे विविध प्रक्रियायुक्त उद्योग चालू करून स्टार्टअपच्या माध्यमातून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्लेस करतो. आणि नवीन उत्पादन आणि संशोधन या माध्यमातून सुद्धा R&D विभागात वेगवेगळ्या कंपन्यांच्या R&D विभागात आपले लोक काम करतात. मग अभ्यासक्रमाच्या ज्या इंडस्ट्रियल सोयी आहेत त्याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक जर बाबी म्हटलं तर MTech, MBA आणि PhD करून आपण विविध नामांकित विद्यापीठामध्ये असेल, खाजगी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करू शकतात. मग अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय आष्टीमध्येच का प्रवेश घ्यायचा, यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अल्प दरात कमी खर्चात खूप साध्या आष्टीसारख्या दुर्गम भाग जिथे खूप खर्च कमी आहे, इथे शासकीय शहरी भागातील सुविधा जसं वसतिगृह असेल, पिण्यासाठी RO पाणी असेल, CCTV कॅमेरे आणि सुसज्ज परिसर असेल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहेत, खेळाची मैदानं आहेत, सहलींचं आयोजन आहे, विविध सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन आहे. या सर्व प्रकारच्या म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर विद्यार्थ्यांना पूरक असणारे अभ्यासक्रम किंवा ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही घेतो आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या नोकरीची 100% हमी गॅरंटी घेऊ शकतो. आणि मग इथं अभ्यासक्रम घ्यायचा तर मग त्याच्यासाठी लागणारी पात्रता म्हणजे काय, तर विद्यार्थी हा 12वी उत्तीर्ण असावा आणि त्यांनी MSCET असेल, JIEEE असेल, यासारखी कोणतीही एक एंट्रन्स एक्झाम दिलेली असावी, एवढीच त्याची पात्रता आहे.
आणि मी या माध्यमातून आपणा सर्व पालकांना शिक्षकांना विनंती करतो की आपले विद्यार्थी पाल्य असतील की ज्यांना आधुनिक काळाची तांत्रिक शिक्षणाची निकड लक्षात घेऊन आपण अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात प्रवेश घ्यावा ही विनंती. धन्यवाद.